एक्सक्यूज मी मेनका. एक्सक्यूज मी, तुम्ही मेनकाजी आहात ना? हो अर्थात. मेनकाजी, मी आहे पोपटलाल. ओ, तर तुम्ही आहात चित्रकार पोपटलाल. चित्रकार पोपटलाल नाही, पत्रकार पोपटलाल. गोल्डन क्रो अवॉर्ड विनर, आंतरराष्ट्रीय पेपर तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल. आय एम सॉरी. सॉरी? सॉरी काय आहे यार? मी पत्रकार आहे म्हणून काय सॉरी? पोपटलाल, अरे थांब ना रे बाबा. मॅडम, तुम्हाला चित्रकारासोबत लग्न करायचं होतं ना? मॅडम, तुम्हाला म्हणून मी एक गोष्ट सांगतो की पत्रकार पण एक माणूस असतो चित्रकारासारखाच. त्याच्या शरीरात पण हृदय आहे, त्यांनाही भावना असतात, ते पण प्रेम करू शकतात आणि मला पण लग्न करण्याचा पूर्ण हक्क आहे. हे सगळं तुम्ही काय बोलताय आणि मला का सांगताय? कारण का तुम्ही मेनका आहात ना. म्हणजे काय? म्हणजे काय नाही, ते सगळं तुम्हाला ह्या सण सांगतील. आणि हो, आजपासून तुमच्या मॅरेज ब्युरोचं तोंड देखील पाहणार नाही मी. नाव बदला त्या मॅरेज ब्युरोचं. चलो शादी करते हैं. पोपटलाल, काय झालंय काय? ते ऍक्च्युली आय एम सॉरी. मी त्याच्यातर्फे तुमची माफी मागतो. खरं तर गोष्ट अशी आहे की आता मी काय समजवू तुम्हाला ही समजावेल. सॉरी वन्स अगेन. पोपटलाल थांब. कमाल आहे. अरे अब्दुल, तू पोपटलालला बघितलंस का इथून जाताना? पोपट भाऊला तर नाही बघितलं. कमाल आहे. कुठे गेला असेल हा? भिडे भाई, काही टेन्शन आहे का? अरे खूप मोठी गोष्ट आहे अब्दुल, काय सांगू तुला. अच्छा, आता इथून कुठली ऑटो गेली का? हो, आताच गेली इकडे. मग पोपटलाल नक्की त्यातच असेल. भिडे भाऊ, झालं काय? तू बस, सांगतो मी तुला. अच्छा. पोपटलाल, पोपट भाऊ, थांब. पोपटलाल, तू अचानक तिकडून निघून का आलास? हा? आणि तू ऑटोने का आलास बाबा? आपण एकत्र गेलो होतो तर एकत्र आलो असतो ना. आणि मी किती आवाज देत होतो, पोपटलाल थांब, पोपटलाल माझं ऐक म्हणून. एक नाही ऐकलं माझं. अरे ओरडून माझा घसा बसला बाबा. अरे काही बोल तर. पोपट भाऊ ना काय झालं? ऐकतच नाहीये. पोपटलाल, अरे बाबा लक्ष कुठे आहे तुझं? तू ऐकत आहेस की नाही? तुझ्याशी बोलतोय मी. काय आहे? काय? अरे बाबा, मी तुझ्याशी बोलतोय. तू ऐकतोयस की नाही ऐकत आहेस? मला काहीच नाही ऐकायचं. जितकं ऐकायचं होतं तितकं ऐकून घेतलं मी जातो. अरे कुठे जातोस पोपटलाल? चावी तर माझ्याकडे आहे. कोणत्या चावीबद्दल बोलतोस तू? चावीच तर नाही मिळत आहे. असं वाटतंय त्या वरच्याने माझ्या नशिबावर पूर्णपणे टाळा लावून चावी समुद्रात टाकलेली आहे. अरे नशिबाच्या चावीचं नाही बोलत आहे मी, ह्या चावीचं बोलतोय. घराच्या चावीचं. कोणत्या घराच्या चावीबद्दल बोलतोस तू? अरे तुझ्या घराच्या चावीचं पोपटलाल. आपण एकत्र गेलो होतो ना, घर मी बंद केलं तर चावी माझ्याकडे होती. आता याच्याशिवाय घरी कसं जाणार तू? घर? याला घर थोडी बोलतात बेडे. तर मग काय बोलतात? ती तर फक्त एक भिंत आहे. विटा आणि दगडांपासून बनवलेली भिंत. ते घर नाहीये. पोपट भाऊ, तुम्ही असं का बोलताय? कारण घर हे बायकोपासून बनतं, गृहलक्ष्मीपासून बनतं. ती त्या घराची खरी लक्ष्मी असते, जिच्या घरात असण्याने नेहमी आनंद असतो. जर घरात कोणी असं नाहीच आहे तर त्याला मी घर कसं काय बोलू? पोपट भाऊ, पोपटलाल, ज्याला तू भिंत बोलतोय ना ते तुझं घर आहे आणि त्याची चावी माझ्याकडे आहे. ही घे. याचं मी काय करणार? पोपट भाऊ, ह्याने तुम्ही दरवाजा उघडू शकता आणि आत जाऊ शकता. आणि आज जाऊन मी करू तरी काय? रिकाम्या भिंती बघणार का मी आता? माझी अर्धी कपलवाली फ्रेम बघणार, आरशात माझ्या अविवाहितपणाचं तोंड बघणार आणि कपाटात माझी ती अशीच पडलेली शेरवानी देखील बघणार. भिडे भाऊ, असं वाटतंय पोपट भाऊना काहीतरी झालंय. पोपटलाल, तू ठीक तर आहेस ना बाबा? मी ठीक आहे रे भिडे, मी एकदम ठीक आहे. आणि
ठीक राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय तरी काय? नाही 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 पोपटलाल, तू मला ठीक वाटत नाहीयेस. तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. चल. नाही नाही नाही, मी तिकडे जाऊन तरी काय करणार आहे? हा, दे चावी, दे मला. पोपट भाऊ, छत्री. बेळे भाऊ, यांना काय झालं? काहीतरी गडबड आहे. हो बाबा, जे नेहमी होतं तेच झालंय पोपटलाल सोबत. काय झालं? अरे आम्ही दोघं आता मॅरेज ब्युरो मध्ये गेलो होतो. अल्टिमेटली गोष्ट पुढे गेलीच नाही. बिचारे पोपट भाऊ. बर, त्याला तर त्याची सवय आहे, तर अपेक्षा करूयात की थोड्या वेळानंतर त्याला बरं वाटेल. चल जाऊयात. चला. हो, म्हणजे काय सुनीताताई, लोणच्या पापड्याची डिलिव्हरी आज होईलच तुमची. हा, काय झालं, आमचे पोपट भाऊजी आहेत ना? नाही, त्यांचं लग्न नाही झालं अजून. त्यांच्या स्थळासाठीच बोलायला गेलेत ते, आणि त्यांच्यासोबत हे पण गेले. तर ते आले ना की लगेच पाठवून देते मी. हा, अच्छा, ओके. देव करो आणि आज पोपट भाऊजींचं लग्न ठरू दे ग बाई. आलात? काय झालं, पोपट भाऊजींचं काही ठरलं की नाही? काय होणार आहे, जायचं होतं जपान, पोहोचलो चीनला. म्हणजे हेच पोपटलालचं काम झालं असतं आज. पण खंत अशी आहे की माझ्या मित्राचं नातं आज चित्रामुळे नाही झालं. काहीतरी समजेल असं बोलणार आहात का तुम्ही? माधवी, कदाचित पोपटलाल पत्रकाराऐवजी चित्रकार असता तर. अहो, काय कधीपासून बोलणं गोल गोल फिरवताय जिलबी सारखं? स्पष्ट सांगणार आहेत का काय झालं ते? स्पष्ट हे सांगायचं माधवी की मॅरेज ब्युरोवाल्यांना गैरसमज झाला होता. आम्ही मोठ्या अपेक्षेने ज्या मुलींना बघायला गेलो होतो त्या मुलींना पत्रकार पोपटलाल नाही, चित्रकार पोपटलाल आवडला होता. अगो बाई, मग काय, लौट के बुद्धू घर को आया. असं काय बोलताय हो तुम्ही? पोपट भाऊजी ठीक आहेत ना? कदाचित मी असं बोलू शकलो असतो. म्हणजे त्याला त्रास तर झालाच आहे ना माधवी. बिचारे, एकतर इतके भोळे आणि भाऊक आहेत ना, त्यांच्या भावना नक्की दुखावल्या गेल्या असतील बघ. हो, ते तर आहे माधवी, पण काळजी करायची गोष्ट नाहीये, कारण पोपटलालला त्याची सवय आहे, तर तो थोड्या वेळाने बरा होईल. तरी पण एक काम करतो, मी त्याला फोन करतो, तू त्याच्याशी बोल, त्याला बरं वाटेल. भिडेचा फोन. अय्या, फोन कट केला. कदाचित तुमचा फोन नंबर बघून कट केला असेल. मी माझ्या फोनवरून करते. अच्छा, फोनच बंद करतो, नाहीतर सारखा फोन करेल. स्विच ऑफ आहे किंवा नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर. काय झालं, तुझा पण फोन कट केला? नाही, स्विच ऑफच केला त्यांनी आता. अहो, मला खूप काळजी वाटते त्यांची. काळजी तर मलाही वाटते माधवी, पण याशिवाय आपण काय करू शकतो माधवी? मी ना एक काम करते, मी आमच्या महिला मंडळाला फोन करते. आम्ही सगळ्या मिळून पोपट भाऊजींच्या घरी जातो, त्यांचं आवडतं जेवण घेऊन. त्यांना छान वाटेल नाही का? हो माधवी, अप्रतिम आयडिया. जा, पूर्ण महिला मंडळ त्याच्याकडे जा आणि त्याला चेअर अप करा. हो, मी फोन करते हा त्यांना. हाय माधवी वहिनी, बोला. हा माधवी वहिनी, बोला. एक अडचण उभी ठाकली. काय? ते मी अंजली बहिणींच्या घरी भेटून सांगते. तुम्ही सगळ्याजणी अंजली बहिणींच्या घरी या. हो, ठीक आहे, या आत्ताच ते. एक काम करते, त्यांच्यासाठी थालीपीठ बनवते. सकाळी तर सगळं यांनीच खाऊन टाकले. एक मिनिट, यांनीच खाल्ले होते म्हणजे? अगं, मी तुला बोललो ना, त्याच्याकडे वेळ नव्हता, त्यानेच मला सांगितलं तू खा म्हणून, आणि मी एकच थालीपीठ खाल्लं होतं. हो, ठीक आहे, मी तुम्हाला ऐकवत नाहीये, फक्त म्हणते की त्यांच्यासाठी थालीपीठ बनवतो, एवढंच म्हणते ना मी. किती बोलते, जा ना, बनव ना. कमाले बाई, ऐकवत नव्हती. बोलून बोलते, ऐकवत नव्हती. शोध आहे हो. हे बघा, रोशन वहिनी पण आली आता, तर सांगा. हा, बसा. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना, सकाळी पोपट भाऊजी आणि आमचे हे स्थळासाठी मॅरेज ब्युरो मध्ये गेले होते. तर तिकडे ना तर झालंय असं सगळं झालं. तर हे सांगत होते की पोपट भाऊजींचा मूड काही अजिबात ठीक नाहीये आणि ते खूपच दुःखी झाले. अरे, ही मस्ट बी सो हार्ट ब्रोकन राईट नाउ. ऍक्च्युली आपल्याला त्यांचा मूड नीट करायला काहीतरी करायला हवं ना. ते आपले भाऊ आहेत आणि बहिणीच्या नात्याने आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणून तर मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंय ना. अच्छा, मी असं म्हणत होते की आपण सगळे त्यांना भेटायला जाऊया आणि जाताना त्यांच्या आवडीचं जेवणही घेऊन जाऊया.
तर होऊ शकेल की त्यांचा मूड अगदी छान होईल, नाही का? करेक्ट. ते बोलतात ना की चांगल्या बोलण्याने आणि चांगल्या जेवणाने माणसाचा मूड चांगला होतो आणि पॉझिटिव्हिटी पण परत येते. हो. ओके, सो देन लेट्स डू इट. आपण सगळ्यांनी जेवण घेऊन माझ्या घरी भेटूया आणि मग एकत्र मिळून पोपटलाल भाऊंच्या घरी जाऊया. हो, हो. ठीक आहे, ठीक आहे, चला तर चालेल, मग चालेल. जाऊया. चल, लेट्स डू इट. चला चला या. ओके.